नमस्ते मित्रहो, आपण चॅप्टर नंबर 4 बघत आहोत, ज्यामध्ये आपण रोज आणि कॉलम्स याला लिस्ट जी एक्सेलमध्ये बाय डिफॉल्ट असते त्याला आपण टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे यासाठी स्क्रीनवर माझ्याकडे एक छोटासा डेटा आहे. या डेटावर आपण अभ्यास करूयात. या ठिकाणी ए नंबरच्या रोपासून ए नंबरच्या कॉलमपासून ते एफ नंबरच्या कॉलमपर्यंत, याचा अर्थ टोटल 1 2 3 4 5 आणि 6 असे 6 कॉलम्स या ठिकाणी माझ्याकडे डेटा आहे. आणि 1 नंबरच्या रोपासून ते 53 नंबरच्या रोपर्यंत असे 52 एंट्रीज माझ्याकडे आहे. आणि 1 नंबरचा जो सेल आहे 1 नंबरचा जो रो आहे त्यामध्ये हेडिंग्स आपण दिलेली आहेत. प्रत्येक रोला टॉप आपण कॉलमला हेडिंग आपण दिलेली आहेत, जसं की सिरियल नंबर, सेल्स मॅनेजर, रिजन, सिटी आणि बाकी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आहे. समजा या ठिकाणी मी एक ब्रेक टाकतो आहे आणि डी नंबरचा कॉलम मी ब्लँक करतो आहे. तर एक्सेल याला 2 वेगवेगळ्या लिस्ट कन्सिडर करत आहे. ए बी सी या कॉलम्सला 3 कॉलम्स मिळून एक लिस्ट कन्सिडर करत आहे आणि ई एफ जी असे या ठिकाणी एक वेगळी लिस्ट या ठिकाणी तो कन्सिडर करतो आहे. तर या लिस्टला समजा मी या ठिकाणी याला डिलीट करतो आहे आणि डिलीट केल्यानंतर तो आता पूर्ण या स्क्रीनवर अवेलेबल असलेल्या डेटाला एक वेगळी लिस्ट कन्सिडर करतो आहे. आता या लिस्टला आपल्याला टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. यासाठी यावर मी क्लिक करतो आहे आणि इन्सर्ट टॅबमध्ये येतो आहे. टेबल ऑप्शन्सवर मी क्लिक करतो आहे आणि या ठिकाणी एक काळजी घेतो आहे की माय टेबल हॅज हेडर्स नावाचं ऑप्शन मी सिलेक्ट ठेवतो आहे. याचा अर्थ माझ्याकडे टेबलमध्ये असलेल्या डेटामध्ये प्रत्येक कॉलम्सला मी हेडिंग दिलेली आहेत. आणि एक काळजी आपल्याला घ्यावी लागेल की या ठिकाणी सिलेक्ट केलेला डेटा प्रॉपर आहे की नाही. ए नंबरचा कॉलम ते एफ नंबरचा कॉलम इथपर्यंत डेटा माझ्याकडे आहे. त्यानंतर 1 नंबरचा रो ते 53 नंबरचा रो इथपर्यंत डेटा आहे. आणि स्क्रीनवर तुम्हाला निदर्शनास येते की सिलेक्टेड एरिया ब्लिंक होतो आहे. आणि जस्ट मी या ठिकाणी ओकेवर क्लिक करतो आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा माझा डेटा टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट झाला आहे. आणि सिरियल नंबर, सेल्स मॅनेजर अशी वेगवेगळी जी हेडिंग्स आहेत त्या ठिकाणी मला इथे दिसतात. आणि हा डेटा माझा टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट झालेला आहे. समजा मी कंट्रोल ए करतो आहे, सिलेक्ट ऑल आणि मी डिझाईन टॅबमध्ये जातो आहे. त्या डिझाईन टॅबमध्ये माझ्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आणि या ठिकाणी मी त्याचे चेंजेस करू शकतो आहे, जे आपण 6 नंबरच्या चॅप्टरमध्ये डीपमध्ये बघणार आहोत आणि डिटेलमध्ये त्याविषयी अभ्यास करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण याला चेंजेस करून लिस्ट जी आहे त्याला टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करू शकतो आहे. आणि यासाठी जस्ट आपल्याला इन्सर्ट कॉलममध्ये जायचं आहे आणि टेबल ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता हा डेटा ऑलरेडी टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे माझ्या या ठिकाणी इन्सर्ट टॅबमध्ये टेबल नावाचं जे ऑप्शन आहे, शॉर्टकट की ज्याला कंट्रोल टी आहे, पण ते ऑप्शन मला इनॅक्टिव्ह दिसतं आहे. रिझन असं की ऑलरेडी आपण टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये त्या डेटाला कन्वर्ट केलेलं आहे. तर त्यामुळे पुन्हा मी त्याला टेबुलर फॉर्मॅटमधून चेंजेस करून पुन्हा टेबल फॉर्मॅटमध्ये मी कन्वर्ट करू शकत नाही आहे. तर त्यासाठी मला इन्सर्ट टॅबमध्ये हे टेबल नावाचं ऑप्शन या ठिकाणी ब्लँक दाखवतं आहे. मला जर काही चेंजेस वगैरे करायचे असतील तर या ठिकाणी डिझाईन टॅबमध्ये येऊन मी यातून चेंजेस करू शकतो आहे. आणि टेबलच्या ज्या स्टाईल्स आहेत, वेगवेगळ्या स्टाईल्स मी इथून सिलेक्ट करू शकतो आहे. जो कलर आवडतो आहे त्या कलर किंवा जो कलर सुटेबल होतो आहे किंवा जो कलर प्रिंटमध्ये व्यवस्थित दिसू शकतो तो कलर मी या ठिकाणी चूज करू शकतो आहे. आणि मला समजा या टेबलची कुठलीही स्टाईल नको आहे आणि मला माझा मूळचा डेटा पुन्हा हवा असेल तर या ठिकाणी सगळ्यात शेवटचं ऑप्शन आहे क्लिअर. यावर मी क्लिक केलं की माझा मूळचा डेटा पुन्हा तसंच येतो आहे. आणि हे फिल्टर बटन मी बंद केलं तर माझा डेटा यातून फिल्टर देखील काढून टाकतं आहे. तर अशा पद्धतीने आपण लिस्टला टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करू शकतो आहे. आणि समजा ह्या सगळ्या लिस्टला मला बॉर्डर्स टाकायचे आहेत. माझा कर्सर आहे ए नंबरच्या कॉलममध्ये 1 नंबरच्या रोमध्ये. मी कंट्रोल शिफ्ट डाऊन ॲरो की दाबतो आहे. या ठिकाणी कुठेही अडथळा नसल्यामुळे एक्झॅक्टली एंडपर्यंत माझ्या कर्सरने मला या ठिकाणी सिलेक्शन करून दिलं आहे. सेम प्रोसेस मी कंट्रोल शिफ्ट राईट ॲरो की करतो आहे आणि होम टॅबवर येऊन या ठिकाणी मी त्याला ऑल बॉर्डर्स करतो आहे. ऑल बॉर्डर्स केल्यानंतर स्क्रीनवर माझ्याकडे असलेल्या डेटामध्ये या ठिकाणी बॉर्डर्स आलेले आहेत आणि मी प्रिंट दिल्यानंतर देखील बॉर्डर्स येतील. पण मी बॉर्डर्सशिवाय जर प्रिंट दिली तर त्या ठिकाणी प्रिंटमध्ये बॉर्डर्स येणार नाहीत. तर अशा पद्धतीने आपण टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्जन करून त्याचा अभ्यास करू शकतो आहे. थँक्यू.